सकाळी उठल्या उठल्या छाती धडधडते. हे मॉर्निंग पॅनिक वेळीच ओळखा. नमस्कार मैत्रिणींनो. सकाळी सकाळी डोळे उघडताच आणि चहाचा कप हातात घेण्यापूर्वीच जर तुम्हाला अचानक छातीत धडधडल्यासारखं वाटलं, श्वास घ्यायला जड झालं किंवा असा अनामिक विचार आला की आजचा दिवस कसा जाईल, तर थांबा. हा साधा सुद्धा आळस किंवा टेन्शन नाहीये. वयाच्या 40 नंतर महिलांमध्ये हा एक नवीन आणि भयानक प्रकार सध्या पाहायला मिळतोय, ज्याला अनेकदा आपण आपला स्वभाव किंवा विकनेस समजून गप्प बसतो. पण विश्वास ठेवा, हा तुमचा स्वभाव नाही, शरीराचा एक केमिकल लोचा आहे. आणि जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर दिवसभर तुमचा मेंदू फ्रीज होऊ शकतो. आता बघूया समस्येचे वैज्ञानिक कारण. मिडल पार्ट, द सायन्स. याला मेडिकल भाषेत म्हणतात मॉर्निंग कॉर्टिसॉल स्पाइक. आता हे नेमकं काय असतं हे सोप्या भाषेत समजून घ्या. रात्री आपण झोपेत असताना आपल्या शरीरातला ताण निर्माण करणारा कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन हळूहळू कमी होत जातो. पण 40 ते 50 वयात पेरिमेनोपॉज किंवा मेनोपॉज मुळे शरीरातील हार्मोनचे संतुलन बिघडते. त्यामुळे सकाळी उठताच हा कॉर्टिसॉल हार्मोन अचानक हाय लेवलवर पोहोचतो. परिणामी डोळे उघडताच मेंदूला धोक्याची सूचना मिळते आणि आपल्याला कशाचं तरी पॅनिक किंवा भीती वाटू लागते. घरची कामं, मुलांचे करिअर, नवरा, सासू सासरे, ऑफिसची डेडलाईन या सगळ्यांचा ताण मेंदूने एवढा साठवून ठेवलेला असतो की शरीर सकाळीच डिफेन्स मोडवर जातं. आपण स्वतःला दोष देत बसतो की मलाच का सारखी काळजी वाटते, मीच का एवढी चिडचिड करते. पण लक्षात घ्या, चूक तुमची नाही आहे, तुमच्या शरीरातील या केमिकलच्या बदलांची आहे, जी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे. आता बघूया 2026 चे प्रभावी उपाय. मिडल पार्ट, द सॉल्युशन. आता या मॉर्निंग पॅनिकवर आणि तणावावर मात करण्यासाठी जुने उपाय आता कालबाह्य झालेत. 2026 मध्ये तज्ञ काय सांगतात, हे 3 साधे बदल आजपासूनच करून बघा. पहिली आणि महत्वाची गोष्ट, सकाळी उठल्या उठल्या मोबाईलला अजिबात हात लावू नका. डोळे उघडताच व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाचे निगेटिव्ह मेसेज बघितल्यास मेंदू लगेच तणावात जातो आणि छातीची धडधड वाढते. किमान सकाळचा अर्धा तास फोन स्वतःपासून पूर्णपणे दूर ठेवा. दुसरी गोष्ट, अंथरुणातून उठल्या उठल्या सगळ्यात आधी एक ग्लास कोमट पाणी प्या आणि शक्य असल्यास खिडकीजवळ किंवा गच्चीवर जाऊन 3 ते 5 मिनिटे डीप ब्रीथिंग म्हणजे दीर्घ श्वास घ्या. म्हणजे नाकाने लांब श्वास पोटात घ्या आणि हळूहळू सोडा. यामुळे रक्तातील ऑक्सिजन वाढतो आणि कॉर्टिसॉल लेवल खाली यायला खूप मोठी मदत मिळते. तिसरी महत्वाची सवय, सकाळी रिकाम्या पोटी कधीही कडक चहा किंवा कॉफी पिऊ नका. यामुळे ऍसिडिटी वाढते आणि मानसिक ताण आणखी तीव्र होतो. चहा पिण्यापूर्वी काहीतरी प्रोटीन युक्त खा, जसे की रात्री भिजवलेले 4 बदाम किंवा 2 अक्रोड. भगिनींनो, स्वतःच्या मनाला आणि शरीराला आता समजून घेण्याची वेळ आली आहे. तुम्ही मनातून कधीही कमजोर नव्हत्या आणि नाही आहात. फक्त तुमचा सध्याचा मेंदू एका मोठ्या ट्रान्झिशन फेज मधून जात आहे. घरच्यांसाठी आणि कुटुंबासाठी आयुष्यभर स्वतःला झिजवताना आता थोडी प्रेमाची आणि काळजीची गरज तुमच्या स्वतःच्या शरीराला आहे. स्वतःला दोष देणं आजपासून पूर्णपणे बंद करा. हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या प्रत्येक महिलेला किंवा मैत्रिणीला नक्की पाठवा, जिच्यामध्ये ही लक्षणे तुम्हाला दिसतात. कदाचित तुमच्या या एका शेअरमुळे तिचा दिवस सुधारेल. आणि व्हॉइस ऑफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंट मध्ये सांगा की तुम्हाला हा विषय कसा वाटला. तुम्ही सकाळी उठल्यावर काय करता. स्वतःची काळजी घ्या. तुम्ही एकट्या नाही आहात. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.